मी ॲडव्होकेट संग्राम घोगे पाटील। हा डोंबिवलीमध्ये फिनिक्स इन्व्हेस्टमेंट आणि फिनिक्स इन्व्हेस्टमेंट सोल्युशन नावाची कंपनी होती। त्याच्यात हे लोक स्कीम चालवायचे आणि गुंतवणुकीच्या स्कीममधून भरपूर परतावा देतो असं आमिष दाखवून लोकांची गुंतवणूक घ्यायचे आणि काही काळानंतर यांनी परतावा देणं बंद केलं। 2024 सालानंतर यांनी ऑफिसही बंद केलं। 70 ते 80 लोक तक्रारदार माझ्याकडे आले होते। त्यांच्यामार्फत तक्रार नोंदवून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा ठाणे यांच्यामार्फत कारवाई होऊन आज त्यांना अटक झालेली आहे। यात मुख्य आरोपी 8 आहेत आणि अजून याच्यात विशेष म्हणजे अमोल तायडे म्हणून एक एजंट, यालाही MPID कायद्यान्वये अटक झालेली आहे। हे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचं खरं तर कौतुक करायला पाहिजे की त्यांनी याच्यात सखोल तपास केले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। याच्यात आतापर्यंत 5 आरोपी अटक झालेली आहेत। त्याच्यात गौरव भगत, विकीन पट्टणे, देवेंद्र तांबे आणि अमोल तायडे अशी त्यांची नावे आहेत। आणि अजून एक आरोपी माझ्यामध्ये फरार आहे। ही तक्रार ॲक्च्युली जून 2025 साली हा गुन्हा दाखल झालेला आहे डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये, परंतु फसवणुकीचा आकडा हा 5 कोटीच्या वर गेल्यामुळे तो आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला होता। ॲक्च्युली 70-80 नाही, आता जवळजवळ 110 लोकांनी तक्रारी नोंदवल्या आहेत की आमची फसवणूक झालेली आहे म्हणून। आता MPID कायद्यान्वये यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। यांच्या फसवणूक यांनी मिळून केलेली आहे आणि एक संगनमताने सगळ्यांनी या स्कीम चालवल्या आहेत। त्याच्यामुळे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांची याच्यात फसवणूक झालेली आहे। आता कंप्लेनंटतर्फे आमची एकच मागणी आहे की गुंतवणूकदारांनी जे पैसे गुंतवलेले आहेत ते त्यांना परत मिळावे। MPID कायद्याखाली ती एक हे आहे, त्याच्यात तरतूद आहे। त्याच्यात आरोपींची प्रॉपर्टी सीज करून जप्त करून त्याच्या अन्वये गुंतवणूकदारांना त्यांचे प्रिन्सिपल अमाऊंट मिळू शकते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।